नमस्कार. मी आज तुमच्या समोर बोलणार आहे ती एका संस्थेच्या कार्याबद्दल. सुरुवातीला हेल्पिंग हँड नावाने या काही मुलांनी, मी मुद्दा मुलांनी म्हणते, मुलांनी संस्था सुरू केली. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या काय मदत करता येईल हा शुद्ध हेतू घेऊन 2012 पासून यांनी कार्य सुरू केले. कोणतीही अपेक्षा न करता स्वतःच्या खिशातले पैसे टाकून त्यांनी सुरुवातीला हे कार्य केले. मग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं असेल किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन असेल, करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन असेल, इथपासून हा प्रवास सुरू झाला. आज मात्र द गिव्हिंग ट्री फाउंडेशन या नावाने त्यांनी ही संस्था रजिस्टर केलेली आहे. याचं कारण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. या मुलांचं कार्य पाहता खूप अभिमान वाटतो की आजपर्यंत 2012 पासून आज 2025 पर्यंत या एवढ्याशा कालावधीमध्ये जवळपास 4000 विद्यार्थ्यांच्या वर विद्यार्थ्यांना यांनी शैक्षणिक साहित्य पुरवलं. नुसतं शैक्षणिक साहित्य नाही की अशा शाळा, म्हणजे मला आठवत आहे मी 2023 मध्ये गावतेपाडा म्हणून इथे एक शाळा आहे, प्रगत विघ्नेश विद्यालय नावाची. त्याच्यामध्ये 310 विद्यार्थी असे होते की ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक साहित्य नव्हतं. इतकंच काय की त्यांना ह्या जगाविषयी माहिती नव्हती. त्या मुलांपर्यंत ती साहित्य, त्या नवीन गोष्टींची माहिती पोचवण्याचं काम या मुलांनी केलं. मग मनोरंजनाच्या बरोबर शैक्षणिक काम, ज्ञानाचं कामही करतात. त्यानंतर मी स्वतः 2024 मध्ये सरस्वती गणपत विद्यालय वज्रेश्वरी इथे त्यांच्याबरोबर गेले होते. तिथे जवळपास 240 विद्यार्थी होते. खूप मजा आली वेगळ्या अर्थाने की एक वेगळं काहीतरी काम करता आलं या दृष्टिकोनातून. ही सगळी मुलं त्यांच्या त्या दिवशीच्या जेवणापासून त्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांपर्यंत सगळा खर्च करतात. मी आव्हान करेन की आपल्याला ज्याला ज्याला शक्य आहे त्या सगळ्यांनी या मुलांच्या पाठीशी, नुसतं पाठीशी उभं न राहता आर्थिकदृष्ट्या सुद्धा पाठीशी उभं राहावं, जेणेकरून समाजातील जो वंचित घटक आहे, ज्याला शिक्षण ज्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा शिक्षणाचं साहित्य पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत ही मुलं ते नेऊन पोहोचवत आहेत. तर आपण सगळ्यांनी यांच्या पाठीशी उभं राहूया, यांना सहकार्य करूया. मग ते आर्थिक स्वरूपात असेल किंवा आपल्या ज्ञानाच्या स्वरूपात असेल, जेणेकरून चांगलं काम ही जी मुलं करतायत त्याला आपला सपोर्ट राहील. आणि मला नक्की खात्री आहे आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी नक्की उभे राहणार. मी तर स्वतः हे काम 2 वर्ष करतेच आहे. मी त्यांनाही सांगितलंय की ह्यापुढे सुद्धा मी तुमच्याबरोबर कायम हे कार्य करत राहणार. धन्यवाद.